नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार, तर बुधवारी आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही. तर त्याबद्दलच मग आपण काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरी ह्या झाडाचं पान आणायचं आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आपण मग आपले संकटे विघ्न दूर होण्यासाठी आपण गणपती बाप्पाचा दिवसभर उपवास करतो. आता आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मग चतुर्थीचा जो उपवास आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा उपवास मानला जातो. कारण की कोणतीही संकष्टी चतुर्थी असू द्या तर ती महत्त्वाचीच मानली जाते. तर जरी आपण उपवास नाही केला तरी पण आपण काही सेवा उपाय हे पण आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला उपवासच करावा लागेल असे काही नाही. पण आता कधीही काय होतं की आपल्या असं प्रत्येक कोणती ना कोणती व्यक्ती आहेच की त्यांच्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपवास केला जातो. अशी कोणतीही व्यक्ती नाही की कोणत्या व्यक्तीची कोणती इच्छा नाही की आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून उपवास किंवा सेवा वगैरे करत नाहीत. तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील किंवा आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर मग काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे घालायचा आहे. आता आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे घालतो तर ते पाणी मग काय करायचं आहे, तीर्थ म्हणून बाहेर फेकून न देता आपण घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. ज्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि प्रत्येक व्यक्तीमधील पण नकारात्मकता निघून जाते. तर बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की चंदन आणि नैवेद्य म्हणून मोदक किंवा तुम्ही गोड खोबऱ्याचा पण नैवेद्य ठेवू शकता, लाल जास्वंदीचं फूल आणि 21 दुर्वांची जुडी, ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या बाप्पांना मग आजच्या दिवशी आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर मग बाप्पांना आपल्याला विधियुक्त बाप्पांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर बाप्पांची आरती करायची आहे. आणि नंतर मग आपल्याला बाप्पांचं जवळपास जिथे मंदिर वगैरे असेल तर मंदिरामध्ये जाऊन पण ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर मग आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आता हा मंत्र आपल्याला किती वेळा म्हणायचा आहे, तर हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. आता जरी तुमच्याकडे जपमाळ नसेल तरी तुम्ही मंत्र असा पण म्हणू शकता. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण संध्याकाळी चंद्राची पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस मग आपल्याला चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आणि तेव्हा पण आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण जल अर्पण करतो तर त्यावेळेस ते जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि मग ते जल आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता कोणतीही चतुर्थी असू द्या तर ती चतुर्थी आपल्याला आपले अडथळे दूर होण्यासाठी असते किंवा मग आपण फक्त उपाय करतो, सेवा करत नाही. त्यामुळे मग आपल्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नाही. ज्याप्रमाणे आपण सेवा उपाय करतो तर दोन्ही आपल्याला सोबतच करायचं आहे, सेवा पण आणि उपाय पण. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, मुलांकडून तर लहान असो किंवा म्हणजे जास्त लहान असतील तर त्या मुलांना सेवा करता येणार नाही. तर मोठी मुलं असतील तर मुलांना मग 21 दुर्वांची जुडी अर्पण करायला सांगायचं आहे आणि मग अथर्व शीर्ष म्हणायला सांगायचं आहे मुलांना. आणि देवघरापुढे बसून तर मुले जर तुमची लांब राहत असतील म्हणजेच की बाहेरगावी जर राहत असतील मुलं तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, आईनेच आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे. आणि गणपती बाप्पा विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात. त्यामुळं मग आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ गणपती बाप्पा आपल्याला नक्की देत असतात. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला दान करणं शक्य झालं नसेल तर कमीत कमी मंदिरामध्ये तरी आपल्याला फळ वगैरे दान करायचं आहे. तर आजचा जो हा उपाय करायचा आहे तर आपल्याला सकाळीच हे पान घरी घेऊन यायचं आहे. तर हे जे पान आहे तर हे लाल जास्वंदीचं जे फुल असतं तर त्याचं पान आहे, त्या झाडाचं पान आहे. आता प्रत्येकाच्या घरी लाल जास्वंदीचं झाड असेल किंवा नसेल किंवा आजूबाजूला कुठे असेल तर हे पान आवर्जून आजच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे. आणि ते पान घरी घेऊन आल्यानंतर त्या पानाचं काय करायचं, ते पान धुवून घ्यायचं आहे आणि किंवा गंगाजल असेल तुमच्याकडे तर त्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे. आणि बाप्पांची आपण विधियुक्त पूजा करून झाल्यानंतर मग काय करायचं आहे, ते पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती कुंकू घ्यायचं आहे थोडंसं. आणि कुंकवाने काय करायचं आहे, आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग लिहायचं आहे कमी अक्षरामध्ये. आता कोणतीही असू द्या, तर मुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा मग अजून काय असेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मुलाला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल मग त्यावरती कमी अक्षरामध्ये तुमची ती इच्छा लिहायची आहे. आणि नंतर मग ते पान काय करायचं आहे, गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता हा उपाय सकाळी केल्यानंतर काय करायचं आहे, ते पान आपल्याला दिवसभर देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि मग जवळपास जिथे कुठे मंदिर वगैरे असेल गणपती बाप्पाचा, तर जरी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल जवळ तरी मग काय करायचं आहे,
महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे किंवा कोणत्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. तर मंदिरामध्ये जाताना काय करायचं आहे की 21 दुर्वांची जुडी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि लाल जास्वंदीचं फूल, जे पण तुम्हाला शक्य होईल त्यापैकी एखादी पण वस्तू न्यायची आहे आणि मग बाप्पांना तिथे अगोदर त्या वस्तू सगळ्या अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही जे पान घेतलं आहे घरी तर ते पान मग तिथे मंदिरामध्ये जाऊन मग बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि त्या पानावरती जे लिहिलं आहे तर ते गणपती बाप्पाच्या कानामध्ये अगोदर काय सांगायचं आहे, ओम नमः शिवाय असं गणपती बाप्पाच्या कानामध्ये मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आता ओम नमः शिवाय का म्हणायचं, कारण की महादेवाचा आदेश म्हणून गणपती बाप्पा आपली इच्छा नक्की पूर्ण करतात. त्यामुळं मग अगोदर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि मग नंतरच ते पान जे आहे तर ती जी आपली इच्छा आहे तर ती इच्छा बाप्पांना सांगायची आहे. जे पानावरती आपण इच्छा लिहिली आहे तीच इच्छा बाप्पांच्या कानामध्ये सांगायची आहे. आणि ते पान तिथेच ठेवायचं आहे, तिथे बसायचं आहे आणि तिथे बसून पण आपल्याला ओम गणपते नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर मग सरळ घरी यायचं आहे. घरी येत असताना पण मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा जाताना पण मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही. तर बरेच वेळा आपण काय करतो की आपण काही सेवा उपाय करत असताना मध्ये रस्त्यामध्ये थांबतो किंवा मध्येच कोणाच्या तरी घरी जातो. त्यामुळे मग आपल्या ज्या पण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपली इच्छा पूर्ण होण्या अगोदरच आपण मग इतरांना सांगत असतो की मी हा उपाय केला किंवा मी ही सेवा केली, तुम्ही पण करा. पण त्यावेळेस काय करायचं आहे, जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत इतरांना सांगायचं नाही. ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही इतरांना सांगू शकता. कारण की काय होतं, आपण ज्या पण काही सेवा उपाय केलेले आहेत त्याचा पण उपयोग इतरांना होईल. म्हणून मग त्यामुळे त्यांना आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर सांगायचं आहे. आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, हा उपाय करत असताना जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू नका. त्यावेळेस घरातील इतर व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की 11 तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग त्या तांदळाला कुंकू लावायचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अक्षदा बनवतो त्याप्रमाणे अक्षदा बनवायच्या आहेत. आणि मग नंतर काय करायचं आहे, ओम गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग त्या ज्या अक्षदा आहेत तर त्या काय करायच्या आहेत, त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि त्याची मग आपल्याला एक कागदामध्ये पुडी बनवायची आहे आणि मग ती पुडी काय करायची आहे, आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. किंवा मग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करणार असाल तर पाकिटामध्ये ठेवून देऊ शकता किंवा मग घरातील किंवा व्यवसाय असेल तर तिथे तिजोरीमध्ये ठेवायला देऊ शकता किंवा मुलांसाठी करत असाल तर मुलांच्या बॅगमध्ये ठेवायला देऊ शकता. तर यामुळे काय होतं की मुलांचे जे पण काही विघ्न वगैरे असतील किंवा मुलांची जी पण काही इच्छा वगैरे असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. म्हणून मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे जे उपाय आहेत तर आवर्जून करायचं आहे, ज्यामुळे आपल्यावरती जे विघ्न आहेत ते दूर होतात आणि बाप्पांची कृपा आपल्यावरती कायम राहते आणि आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत ते इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतात. तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका.